शिवाजी पार्क वरती मला असं वाटतं तो विषय संपलाय. नाही, काल शिवाजी पार्क वरती नरेंद्र मोदी यांची सभा झाली. महायुतीच्या सभेला जी गर्दी होती ती रोडावल्याचं चित्र बघायला मिळालं आणि सभेचा वेळ देखील त्यांना काहीसा पोस्टपोन करावा लागला. हे चित्र निवडणुकीच्या तोंडावर काय दर्शवतं? भाजपची लोक भेटतील तर जरा विचार. सर पण तुम्ही सविस्तर महाराष्ट्राचं प्लॅनिंग यात मांडलेलं आहे, त्यात विकासाचे मुद्दे असतील, डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजपर्यंत एकंदरीत हिंदू अस्मिता आणि महाराष्ट्राची अस्मिता या सगळ्यांवर मुक्ती करत आली आहे. वरळीत सुद्धा मागच्या 2 दिवसापूर्वी सभा झाली तेव्हा तुम्ही म्हटलं की माझी सत्ता आली तर 48 तासात दोन्ही उतरू, त्याचा उल्लेख ह्या जाहीरनाम्यात आहे का अशा संदर्भात? याला कारण त्याला आचारसंहिता लागते. काय आहे, काही गोष्टी आता आमच्या ज्या जाहिराती आम्ही केल्यात ना त्या सगळ्या निवडणूक आयोगाने रिजेक्ट केल्या. त्यांचं काय डोकं चालतं मला अजूनपर्यंत कळलेलं नाहीये. पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाहीये की ह्याला एक सोशल मीडिया नावाची एक गोष्ट असते. कळलं का? ते अजूनही मला असं वाटतं पूर्वीच्या जगात आहेत ते. बघायला मिळतील ना तुम्हाला. मी नाही उत्तर देणार. मी उत्तर देणार नाही या गोष्टी. मला असं वाटतं मी माझ्या भाषणामधनं किंवा मुलाखतीमधनं मी काही गोष्टींबद्दल बोललोय. एक तर महाराष्ट्र सारखं एक औद्योगिक राज्य, बरोबर, आणि त्याला खूप वर्षांची परंपरा आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो या देशात कुठचं दुसरं नाहीये. जगामधनं कुठूनही जर एखादा उद्योगधंदा येणार असेल तर त्याची पहिली प्रायोरिटी ही महाराष्ट्र असते. आणि असलेले उद्योग आणि येऊ घातलेले उद्योग यांना जर समजा तुम्ही सरकार म्हणून जर समजा सांगितलं की तुम्हाला कोणकोणत्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत, कोणकोणत्या नोकऱ्या तुमच्याकडे आहेत, तुम्हाला कोणकोणत्या प्रकारची माणसं तुम्हाला हवी आहेत, हे जर महाराष्ट्रामध्ये जर समजा समजलं तर ती माणसं जाऊन इंटरव्ह्यू देतील ना. आपल्याकडे जर नोकऱ्या उपलब्ध होतात आणि त्या नोकऱ्या इथे उपलब्ध झाल्याचं बाहेरच्या राज्यात कळतं पण माझ्या राज्यात कळत नाही, याच्यासारखं दुर्दैव नाही. आमच्याकडे तुमच्या रिक्षाची परवाने निघतात, टॅक्सीचे परवाने नव्याने निघतात, ते आमच्या मुलांना नाही कळत महाराष्ट्रात. मला असं वाटतं की राज्य सरकारची ही पहिली गोष्ट असली पाहिजे, प्रायोरिटी असली पाहिजे की माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना पहिलं मुलींना कळलं पाहिजे की इथे नोकऱ्या उपलब्ध आहेत. अनेक शिकलेले सवरलेले अनेक लोक महाराष्ट्रामध्ये अनेक मुली आहेत की जे नोकरीच्या शोधात आहेत पण त्यांना माहिती नाही कुठे नोकऱ्या आहेत. आणि जर नोकऱ्या उपलब्ध होत आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांच्यापर्यंत ती गोष्ट पोहोचणं गरजेचं आहे. एखाद 2 उद्योगाने काय होत नाही हो. तुम्ही आज आता मध्यंतरी मुख्यमंत्री गेले होते ना, काय ते दावोस का कुठेतरी, बरोबर आहे, 5 लाख कोटीचे उद्योग येणार म्हणून तरी सांगितलं की नाही. मग हे मला प्रश्न विचारण्यापेक्षा ते जेव्हा माणसं जेव्हा समोर येतात ना तेव्हा त्यांना हे प्रश्न विचारा ना. तेव्हा हा काय बोलला आणि तो काय बोलला ह्याच्यात नका वेळ घालू. हे जे मूलभूत प्रश्न आहेत हे मला असं वाटतं तुम्ही त्यांना विचारले पाहिजे की त्या 5 लाख कोटींचं काय झालं, बरोबर की नाही. मुंबईतील साधारण 36 विधानसभा मतदारसंघापैकी 16 मतदारसंघामध्ये भाजप लढत आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही 8 ठिकाणी उमेदवार दिले, तर भाजपशी तुमची चुकी युती आहे. काय 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 मुंबईतील ज्या 36 लोकसभा विधानसभेची मतदारसंघ आहे, मी कुठे उभे करायचं माझी मर्जी हो. पण सिलेक्टिव्ह मी बघीन तर मी माझ्या लोकांना पक्षामध्ये मी विचारून या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेतो. कळलं का? जे तुमच्या मनात असतं ते आमच्या मनात नसतं प्रत्येक वेळेला. इथे काही छुपा रस्ता आहे का जायला बाहेर? 2 मिनिटं कशाला ओरडत आहे? मी बघितलं की येणार ना तुमच्याकडे प्रश्न विचारणार आहे ना.
खरं तर महाराष्ट्रात किंवा देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे 4 एकर. त्याबद्दल तुमचं मत मी काय? हे अनेकदा माझ्या भाषणामधनं म्हटलेलं आहे की हा जो नफा आहे हा नफा राज्य सरकार का सोडतंय? हा राज्य सरकारला मिळणारा नफा आपण बिल्डरांच्या घशात का घालतो? झोपडपट्टी पुनर्वसन योजना जर समजा राज्य सरकारने केली त्यांनी पार्टनर कोणालाही घ्यावा, तो विषय वेगळा, पण ही जर समजा राज्य सरकारने जर समजा केली तर त्याचा नफा राज्याला मिळेल जो बिल्डरांना मिळतोय. झालं? तर तुमचं सरकार आलं तर मग याच्यावर पुन्हा एकदा विचार केला जाईल. 100% अडाणी इकडून काढा. 100%. कशाला खासगी कशाला माणसं पाहिजे तुम्हाला? कोणी का बिल्डर असे ना, मुळात या पहिल्या झोपडपट्ट्या येत आहेत कशा? बरोबर आहे? यांना कोण वसवतंय? काय आहे? हा धंदा झालाय. इथे उभ्या करायच्या, मग इथे ती जागा एसआरए मध्ये आणायची, मग इथून उचलायच्या दुसरीकडे द्यायच्या. बोल. सर, एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही म्हणतात की गेल्या 5 वर्षात राज्यात काही झाले ते सगळ्या जनतेने बघावं, त्याच्यानंतर मतदान करावं. परंतु देवेंद्र फडणवीसांचं एक वक्तव्य होतं की 2 पक्ष फोडून मी सत्तेवरती आलेलो आहे म्हणून. तर मग ही तुम्ही म्हणतायत की कोणावरच्या चिन्हावरती निवडून आले आणि कुठे मला गेले? असं वाटतं मी लोकांशी बोललेलो आहे, लोकांनी या गोष्टीवरती विचार करावा. परंतु सर, पण तुम्ही काही माध्यमांना मुलाखती देताना सुद्धा म्हणतात की बहुतेक कल आहे की भाजपचा मुख्यमंत्री. बघा, माझ्या दृष्टिकोनातनं कामं होणं महत्वाचं आहे. हा फाफट पसारा जो आहे ना, हा फाफट पसारा सुधारला पाहिजे. सर, हा विरोधाभास नाही का? त्याच्यात कशाला आला विरोधाभास? एक त्यांची भूमिका झाली, कळलं का? एक माझा विचार झाला या गोष्टीमध्ये. तुमचं म्हणणं मी तसंच वागू असं म्हणणं असेल तर मी तसं वागायला तयार आहे ना. मला काही प्रॉब्लेम नाही घेतला. पण जेवढा इथे माझ्यासमोर जेवढा कंठ काढतात ना, तेवढा फक्त समोरच्या पत्रकार परिषद असतात ना तेव्हाही काढत जा. हिंदी में जाना चाहेंगे सर, हिंदी में जाना नाही, चाहेंगे. मी मराठीत सांगणार होतं. आता 2 मिनिटं थांबता जरा त्याला. ते मगापासून खूप वेळा हात होता. 2 मिनिटं. सर, 2 मुद्दे हैं जिनको लेकर आप सबसे ज्यादा वोकल रहे हैं, जहां कहीं भी आप चुनाव प्रचार में जाते हैं उसकी चर्चा सबसे ज्यादा करते हैं. अवैध बांग्लादेशी जो घुसपैठ कर रहे हैं महाराष्ट्र में कई सारी जगहों पर, मुंबई में भी एक बड़ी समस्या बने हुए हैं, वो एक है. और एक अवैध लाउड स्पीकर जो हमेशा आप अपने चुनावी सभा में बोलते हैं कि वो अगर मैं सत्ता में आ जाऊंगा तो उतार दूंगा, लेकिन आपके मैनिफेस्टो में उसकी चर्चा नहीं दिखाई दे रही है. वजह क्या है? ते आता उत्तर दिलं ना तसं. हिंदी में थोड़ा जानना चाहिए. नाही, आपण मराठीत समजतं सगळ्यांना. मी होर्डिंग पण मराठीत लावले. मी त्याची टाइम्स ऑफ इंडियाला जाहिरात पण मराठीत दिली होती. समजतं ना सगळ्यांना? प्रश्न विचारला 4-5 दिवसांपूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक अहवाल आला. जाहीरनामा हा भविष्याकरताच असतो बहुतेक वेळेला. तो ते रोहिंगे किंवा बांगलादेशी मुंबईमध्ये येत आहेत, झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना वसवलं जात आहे. याच्या संदर्भात आपण काही करणार? आता तुम्हाला ह्याचं उत्तर टायपिस्ट. आता मी तुम्हाला कंबाईन उत्तर देतो. उद्या त्यांच्याबरोबर समजा मला जायची वेळ येईल, आली जर समजा, तर माझा मॅनिफेस्टो पहिला असेल की ह्याच्यावरती त्यांचं उत्तर काय. कळलं का? आज जाऊन खुर्च्या उभवणे हा माझा धंदा नाहीये, पण ह्याच्यावरती जर समजा उत्तर मिळणार असतील तर मला असं वाटतं जास्तीत चांगलं होईल. बोला. हा, सॉरी, तुमचा प्रश्न काय होता? तर त्यामध्ये जे बांगलादेशी किंवा जे रोहिंगे येत आहेत, मुंबईवर आक्रमण करतात किंवा मुंबईमध्ये ते राहत आहेत किंवा त्यांना वसवलं जात आहे, या संदर्भामध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करून त्याचं उत्तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी माझ्या भाषणामधनं अजून एक गोष्ट बोलतोय बरं का. ती म्हणजे पोलिसांना या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. त्यांना कुठे काय चाललंय ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये माहिती आहेत. आपल्याकडे लॉ आहे, ऑर्डर नाही आहे. या गोष्टींवरती मला असं वाटतं की राज्याचा विचार करता कोणाचाही बाकीच्यांचा विचार न केलेला पाहिजे, आणि त्यातनं मला असं वाटतं कारवाई होणं गरजेचं आहे. हे एकदा होताना दिसलं तर यायचं बंद होतं. मी अनेकदा माझ्या भाषणामधनं अनेकदा ही गोष्ट सांगितलेली आहे की 4 प्रकारच्या जमिनी असतात.
एक असते केंद्र सरकारची, एक असते राज्य सरकारची, एक असते महानगरपालिकेची आणि एक असते खासगी. बरोबर? केंद्र सरकारच्या जमिनीवरती झोपडपट्ट्या होतात किंवा अनधिकृत बांधकामं होतात, राज्य सरकारच्या होतात, महानगरपालिकेच्या होतात, खासगी नाही होत, कारण त्याला आईबाप असतो. जर समजा आपण गोदरेजची जागा आपण बघितली, गेले अनेक वर्ष ती जागा तशीच्या तशी आहे, कारण त्याला आईबाप आहे. मला असं वाटतं राज्य सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की आपल्या ज्या जागा आहेत यांच्यावरतीच ह्या सगळ्या गोष्टी अनधिकृत बांधकामं का होत आहेत. माझं ह्याच्याही पलीकडे पुढे जाऊन असं माझं म्हणणं आहे की काही विषय हे मला असं वाटतं सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन या गोष्टींचा विचार पण करणं गरजेचं आहे. म्हणजे तो करतोय का हा करतोय आणि हा करतोय का तो करतोय, मी थोडस स्वप्नात ती गोष्ट बोलतोय, पण मला असं वाटतं की एकूण राज्याचा विचार करता येतो एकूण राज्याचा विचार करता मला असं वाटतं या जमीन या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. कसं आहे, शेवटी ही माणसं बाहेरून जरी आतमध्ये आली तरी जमिनीवरती राहणार आहेत ना. या जमिनीचा जर विचार नीट केला सरकारने तर मला असं वाटतं कुठे राहतील, समुद्रात. आणि ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांना नीट माहिती आहेत. याच्यावरती जर समजा कारवाई, आता तुमचा जो प्रश्न होता भोंग्यांचा, बरोबर आहे, मी ज्यावेळेला ती गोष्ट बोललो त्याच्यानंतर भोंगे बंद झाले होते. जर राज्य सरकारने त्यावेळेला जर साथ दिली असती तर ते कायमचे बंद झाले असते. पण ते बंद करण्याच्या ऐवजी माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती 17,000 जणांवरती केसेस टाकले. आता ह्या सगळ्या परिस्थितीमधनं परत ते सगळे सुरू झाले. संध्याकाळच्या सकाळपासूनच्या कॉन्सर्ट ज्या सुरू होतात त्यांच्या, त्या आता जोरात सुरू झाल्या. आणि मला अनेक मुसलमान असे मला माहिती आहेत जे परिचयाचे आहेत की त्यांचं म्हणणं की हे लाऊडस्पीकर बंद झाले पाहिजेत. असं कुठेही धर्मामध्ये दिलेलं नाहीये लाऊडस्पीकर वाजवायचे. म्हणजे आज जर समजा आपण बघितलं, ज्यावेळेला मी ज्यावेळेला ह्याच्या विरोधात आवाज ज्यावेळेला उठवला त्याच्यानंतर जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू झालं, युपी मध्ये बंद झाले हो. मग महाराष्ट्रात खरं बंद होत. लाऊडस्पीकर तुमच्या उत्सवाच्या दिवशी आपण समजू शकतो, तो कोणाचा उत्सव समजा असेल, उद्या आपला गणपती असेल, दोन उद्या त्यांचं काही असेल, एक 10-12 दिवसच आपण समजू शकतो सगळ्यांच्याच धर्माचं. 365 दिवस 24 तास तुम्ही ही गोष्ट चालवायची, ही कुठची पद्धत झाली धर्माची. आणि मला एक अजूनपर्यंत गोष्ट कळली नाही. आता तुम्ही आपण आपल्या सगळ्या घरांमध्ये देवारा असतो, बरोबर. आपण घरामध्ये घरातनं निघताना आपण देवाऱ्यासमोर जातो, नमस्कार करतो, पूजा काहीतरी करतो आणि बाहेर निघतो, बरोबर. आपण सगळे पूजा करायला रस्त्यावरती येतो, नाही नमाज पडायला कशाला रस्त्यावरती येतात. घरात पडा तुम्हाला काय प्रार्थना पडायची ती. हे नुसतं नमाज पडणं नाहीये, ह्याच्या मागून ताकद दाखवणं पडेल. मला असं वाटतं की राज्य सरकार म्हणून सरकार आहे, तुम्ही या गोष्टी बंद करू शकता. नाही बोला कशावर वोट जिहाद बोलालच नाही. मला वोट जिहाद काय, मुसलमानांनी मतदान करणं म्हणजे वोट जिहाद आहे. अच्छा अच्छा, त्याला नाव दिलं. दुसरा विषय म्हणजे मला परत बोलायला की श्रमिक कायदा जो 4 कृषी कायद्यावरून श्रमिक कायदा झाला तो 4 कॉलममध्ये झाला. आणि त्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये असं दिलं की त्यांनी आम्ही कायद्याचे लागू करणार नाही. त्याच्यामुळे अनेक जसं म्हणून आपल्याला कामं मिळायला पाहिजे, रोजगार, त्या कायद्यामुळे खूप रोजगार गेलेला आहे, म्हणून पत्रकारांपर्यंत झालेला आहे. आपलं त्या मॅनिफेस्टोबद्दल म्हणजे श्रमिकांच्या बद्दल मनसे आक्रमक असते काम करत, पण ह्याच्यामध्ये ते दिसलं नाही. मी बघतो, चेक करतो त्याबद्दल आपलं काय म्हणणं म्हणजे मी तुम्हाला चेक करून सांगतो, तुम्हाला नक्की सांगतो. त्याच्यापासून दूर जाणार नाही एवढं नक्की. एक मिनिट थांब, माझी पण अशी एका बाजूला होईल माहिती. थांबा लेफ्ट राईट करू तर एक सवाल आपसे, ये जो इलेक्शंस चल रहे हैं उसमें भाषा की सीमाओं को लेकर है. आपने कई बार देखा होगा कि राजनेताओं के जो बयान है वो सिर्फ राजनेताओं तक नहीं रहे,
उनके परिवार की जो महिलाएं हैं वहां तक जा रही है। जो सीमाएं हैं भाषा की, खासतौर पर इन चुनावों में महाराष्ट्र की, जिससे पहले हमने कभी देखी नहीं है, आपको लगा है वो थोड़ा सा स्तर कम हुआ? कोणाबद्दल बोलतो? राजकीय ते कळलं मला रे, मला हिंदी येतं रे. हे बोलतंय कोणाबद्दल मला कळलं. फडणवीस की बात के बारे में कन्हैया कुमार कांग्रेस के एक नेता है, उन्होंने फडणवीस जी की पत्नी के बारे में इस तरह की नाही, घाणेरड्या गोष्टी आहेत या. मला या अत्यंत चुकीच्या आणि घाणेरड्या गोष्टी आहेत. त्या स्त्रीचा राजकारणाशी काही संबंध नाहीये. यांची बौद्धिक पातळी जी आहे ना, ही यातनं कळते ही काय काय सुमार दर्जाची माणसं आहेत. सर, भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते भाषण करताना बटेंगे अशी टॅगलाईन तुम्ही ते आले की विचारा त्यांना प्रश्न. एक आहे ते सेफ आहे, दिल्ली तुमची काय भूमिका? त्यांना विचारा ना, तुम्ही कोण सेफ राहाल. तुमच्या मॅनिफेस्टोमध्ये महाराष्ट्राला स्वतःचं रेल्वे मंडळ असायलाच हवं असं म्हणतात. तुम्ही प्रश्न विचारता, मला वाटतं तुम्ही अभ्यासाला बसलाय. खाली का बसलाय मग? खुर्चीचा शौक नाही वाटत? बोला. स्वतःचं रेल्वे मंडळ असायलाच हवं असं तुम्ही म्हणताय मॅनिफेस्टोमध्ये, अशी का गलती म्हणताय? आणि या केंद्राचा विषय आहे. नाही, प्रश्न असा आहे ना, तुम्ही आज मुंबईची रेल्वे जर समजा बघितली तर देशामध्ये सर्वात जास्त रेल्वे ही मुंबईमध्ये चालते ना. त्याच्याकडे एक स्वतंत्र रेल्वे मंडळ नको का? मुंबईच्या लोकल्स या कशा प्रकारे असल्या पाहिजेत आणि कशा प्रकारे धावल्या पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, हे प्रत्येक गोष्ट आपण केंद्राला सांगत बसायची का? त्याच्यामध्ये मी घनकचऱ्याच्या एक आम्ही केलेलं आहे बरं का. त्या घनकचऱ्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आपण इथून गाड्या पाठवतो आणि ही जी सगळी डम्पिंग ग्राउंड जी आपल्याकडे होतात, ही सगळी डम्पिंग ग्राउंड काढून टाकली पाहिजे. मी परवा दिवशी त्या ह्याला पण गेलो होतो, विक्रोळीला, कंदमवार नगरमध्ये. मला कशी माणसं जगतात राहतात समजतच नाही. आणि मला असं वाटतं की मुंबई ठाण्याच्या पलीकडे कुठेतरी एक जागा बघावी ज्याच्यामध्ये आजूबाजूला परत कधी वस्ती होणार नाही अशी जागा बघून हा संपूर्ण कचरा, मी काय बोलतोय लक्षात ठेवा, हा संपूर्ण कचरा मालगाडीने तिथपर्यंत पाठवावा. त्याच्यासाठी एक स्वतंत्र वेगळी रेल्वे असावी. म्हणजे भागाभागामधनं कचरा गोळा करून त्या मालगाडीमध्ये गेला आणि तो कचरा जर समजा रेल्वेने तिथपर्यंत गेला तर बाकीच्या नुसत्या ज्या गाड्या जातात ना, कचरा घेऊन जातात का कचरा टाकत जातात तेच कळत नाही. त्याच्यावरची एक जर समजा आपण अशा प्रकारची सिस्टीम आणली तर तिथपर्यंत कचरा जाईल, एक. आणि दोन, आम्ही नाशिकला त्या कचऱ्यावरती प्रोसेस प्लांट आम्ही तयार केला. तुम्ही जर नाशिकच्या हायवेवरनं गेला तर तुमच्या लक्षातही येणार नाही की इथे डम्पिंग ग्राउंड आहे म्हणून. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी घडू शकतात, होऊ शकतात. मग मुंबईत का नाही होत आहेत? तुम्ही रात्री ज्या वेळेला तुमच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे ज्या वेळेला येता तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि कित्येक वेळ तिथे राहणाऱ्यांचं काय होत असेल? तुम्ही एक डम्पिंग ग्राउंड करताय, डम्पिंग ग्राउंडच्या बाजूला तुम्ही इमारतींसाठी परवानग्या पण देताय. विमानतळ, डम्पिंग ग्राउंड ही शहरापासून लांब असली पाहिजे, बाहेर असली पाहिजे. एवढा साधा नियम मला असं वाटतं की हा टाउन प्लॅनिंगचा पार्ट आहे. एवढी पण आपल्याला सांभाळता येत नाही. जमीन दिसली की वीक. 2025 में असं हिंदी मराठी असं बसलंय का काही? 2025 में चैंपियन ट्रॉफी सर 2025 में अगले साल चैंपियन ट्रॉफी होने वाला है, जहां पे बीसीसीआई ने साफ साफ पाकिस्तान को मना कर दिया कि इंडिया की टीम पाकिस्तान में जाके नहीं खेलेगी. बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह, क्योंकि आप हमेशा लगातार पाकिस्तान के कलाकारों जब से मुंबई में अटैक हुआ, तो आप बीसीसीआई के इस फैसले को आप किस तरह से देख रहे हैं? एक तुम्ही गोष्ट लक्षात घ्या की त्या सगळ्या गोष्टीत मागे माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या. समजतं रे सगळ्यांना? सगळं समजतं सगळ्यांना. माझा उद्देश आणि हेतू लक्षात घ्या या सगळ्या मागे. माझी हिंदी चांगली आहे म्हणजे मला राजच्या खाली नुकता दिल्यावर त्याचा ज होतो हे वगैरे इथपर्यंत मला माहिती आहे. इथपर्यंत माझी हिंदी चांगली आहे. तर त्याच्यामुळे विषय कलाकारांचा नाहीये, विषय ते आपल्या कलाकारांबद्दल कसे वागतात. तुम्हाला आठवत असेल की जावेद अख्तर साहेबांनी
पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावलं होतं. बरोबर आहे की तुम्हाला कधी लता मंगेशकरांना इथे आणावंसं नाही वाटलं, तुम्हाला कधी आशा भोसलेंना, मोहम्मद रफींना, किशोर कुमारना कधी पाकिस्तानामध्ये आणावंसं नाही वाटलं. मी जर चुकत नसीन तर मी जगजित सिंगांची एक कॉन्सर्ट तिकडे होती आणि त्यांच्या ज्या ऑडिटोरियम मध्ये ते कार्यक्रम होता त्याला त्यांनी लॉक केलं, कुलूप टाकलं आणि होऊ नाही दिली. जर भारतीय कलाकारांबद्दल जर त्यांच्या मनामध्ये ही अडी असेल तर आम्ही त्यांचे कलाकार कशाला उरावर करायचे? ऊर म्हणजे ऊर बडवतो ना आपण. मतलब आप बीसीसीआई के फैसले का स्वागत करते हैं? अर्थातच चांगली गोष्ट आहे. परत मी तुम्हाला तेच सांगतो की हा विषय हा क्रिकेटचा नाहीये. माझ्या अनेक पाकिस्तानी क्रिकेटर्स माझ्या पण आवडीचे आहेत, कळलं का? मग ते वासिम अक्रम असेल, नाही तर तुमचं इम्रान खान पूर्वीचे असतील किंवा अनेक चांगले प्लेयर्स होते. हा विषय प्लेयर्सचा नाहीये, हा खेळाडूंचा नाहीये, हा त्या देशाच्या प्रवृत्तीचा आहे, वृत्तीचा आहे. ते आपल्याशी ज्या प्रकारे वागतात ती अत्यंत घाणेरडी आणि चुकीची गोष्ट आहे आणि ही गोष्ट त्यांना समजली पाहिजे. त्यांच्या कलावंतांना तिकडे पैसे मिळत नाही, ते इथे येऊन पैसे कमवतात आणि आमच्या कलावंतांबद्दल तुम्हाला रिस्पेक्ट नाहीये. आम्ही कसं काय सर थांब रे जरा. बोलत असताना मध्ये अशा हात आले ना की मला डिस्टर्ब व्हायला होतं. अहो थांबा, मी आता काय सांगितलं विकृत. सो मला असं वाटतं की या गोष्टींचा प्रत्येक देशाने विचार केला पाहिजे की आपण काय करतो आणि काय बोलतो. बोला. सर रिसेंटली हमने देखा बहुत सारे वीडियोस हर नेता डाल रहे थे उनके बैग चेकिंग होने के और सडनली एक नैरेटिव बन गया था कि किस तरह से बैग चेकिंग हो रहा है. क्या आपको लगता है ये एक राजनीति का स्तर होना चाहिए? मला असं वाटतं माझ्या पण बॅगा दोनदा चेक झाले, कळलं का? त्याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखी गोष्ट काही नाहीये. मी मुंबई आपल्या सांताक्रूज तुमचं आहे ना त्या काय जू एअरपोर्ट हेलिकॉप्टर जातात, माझ्या पण बॅगा दोनदा चेक झाले. त्यात वाईट वाटण्यासारखं काय? बट आपके भाई बहुत ज्यादा इसको मुद्दा बना. अहो तुम्हाला मी सांगतो, मी त्याशी माझ्या भाषणात बोललो ना, ज्याच्या हातात पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेत पैसे कसे असतील? निवडणूक आयोगाला काहीतरी कळलं पाहिजे, काहीतरी समजलं पाहिजे गोष्टी. अरे नमस्कार. स्वप्न पाहण्याची क्षमता महाराष्ट्र का हरवून बसला आणि महाराष्ट्रातून जगाला मार्ग दाखवावा म्हणजे नेमकं तुम्हाला काय वाटतं? ते आहे तेच तर दिलंय मी. हे संपूर्ण जर समजा तुम्ही नीट वाचलं तर त्याच्यामध्ये माझं स्वप्न काय हे तुम्हाला लक्षात येईल. प्रश्न असा आहे की इथे राजकारणी सोडून सगळ्यांना स्वप्न चांगली पडतात, पण ते ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू आहे ते अत्यंत घाणेरडं राजकारण, त्याच्यामध्ये काही स्वप्न नाही आहेत. म्हणजे आपल्याकडे मी आता काल ह्याला होतो तुमच्या हडपसरला, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही कल्पना पण नाही करू शकत आपण अशा प्रकारचा. म्हणजे ज्या हडपसरच्या ट्रॅफिकच्या प्रॉब्लेम बद्दल विधानसभेत पण चर्चा झाली होती, इतका ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. पण आपण कोणी टाउन प्लॅनर्स आपण बोलवतोय का? त्यांच्याशी आपण बोलतोय का? काही त्याच्यामध्ये काही वेगळ्या प्रकारच्या सुधारणा आपण करतोय का? पार्किंगच्या काही आपण व्यवस्था करतोय का? वाहनांचा प्रॉब्लेम हा जगभर आहे, पण ते कसे सोडवतात? मग आम्ही काय सोडवू शकत? रॉकेट सायन्स नाहीये. आणि मला असं वाटतं की हे जर समजा तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये माझं स्वप्नच आहे ते. म्हणजे आज मी ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेला स्मारक होत होतं त्यावेळेला मी सांगितलं होतं की तिकडे तुम्ही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी उभी करा की जगभरामधनं लोक तिकडे आले पाहिजेत ज्ञान घेण्यासाठी म्हणून. ती बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. आज मला माहिती नाही त्या स्मारकामध्ये काय झाले, परंतु माझी इच्छा आहे आणि आज मला त्या जाहीरनाम्यात जरी असलं नसलं तरी पण माझी इच्छा आहे महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने एक जगातलं सगळ्यात मोठं एक वाचनालय की जिकडे करोडोनी पुस्तकं असतील असं माझी उभं करायचं स्वप्न आहे, माझी इच्छा आहे. जसं गडकिल्ल्यांचं जे आहे त्या गडकिल्ल्यांच्या बाबतीत देखील जे मी कधीपासून बोलतोय, मला असं वाटतं पहिला बोलणारा मी माणूस आहे इथे ज्या वेळेला हे काँग्रेसच्या सरकारमध्ये आलं होतं
की तो पुतळा उभा करा म्हणून समुद्रामध्ये, आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं पुतळे उभे करू नका, त्याने हाताला काही लागणार नाही. जर खर्च करायचा नसेल तर तो गडकिल्ल्यांवरती करा, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी काहीतरी उभं राहील तिथे. तर मला असं वाटतं ही माझी स्वप्नच आहे, आणि जी स्वप्न सत्यात उतरू शकतात अशी स्वप्न आहेत. जी सत्यात उतरूच शकत नाही अशी कुठची स्वप्न नाही ती. अरे बस ना, झालं ना आता, किती रे काय. या निवडणुकीमध्ये यापूर्वी होत असेल कदाचित, पण या निवडणुकांमध्ये आपल्याला असं दिसतंय की मुल्ला मौलवी असतील, काही ख्रिश्चन कम्युनिटीजची लोक असतील, ते उघड युतीला किंवा आघाड्यांना पाठिंबा देतात, आणि एवढंच नाही तर ते मोठ्या प्रमाणावर दाखवलं सुद्धा जातं, म्हणजे जाहीर केलं जातं. दुर्दैव आहे या सगळ्या गोष्टींचं, दुर्दैव आहे मला असं वाटतं. आणि मी पण त्या क्लिप बघितल्या या सगळ्या याच्यामध्ये. अरे हो हो बाबा, मला प्लीज बोलू द्याल का? तुम्ही असा चेहरा तरी दाखवा ना, हात काय दाखवतोय? हा, त्यांनी जवळपास मागे त्या नाचल्या जवळपास हात घेऊन. तुम्ही अशा या ना, इकडे या ना, मला दिसू देत. हा, काय बोलत होतो? हो, कसं आहे की ह्या एका द्वेषाने निर्माण झालेल्या गोष्टी आहेत. त्या स्वच्छ या गोष्टीतनं चांगल्या पद्धतीने बघायच्याच नाही, आणि हे मला असं वाटतं जे पसरवत आहेत त्यांनाच ते जास्त त्रास असा होईल मागात, त्याचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल. हा, थांबा द्या, हा नाच. तुम्ही त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, परंतु मला असं वाटतं की ह्या प्रकारचा विचार एका संघटनेचा किंवा एका संघटनेवरती बंदी आणा, ही काही चांगल्या विचारांची झेप नव्हे. अनेक गोष्टींबद्दल तुमच्यामध्ये काही मतभेद असू शकतात, परंतु बंदी आणणं आणि असल्या गोष्टी करणं ही काही चांगली पद्धत नाही. संघाचं एकूणच जर समजा तुम्ही इतक्या वर्षांचं काम पाहिलं, त्याच्यामध्ये काही न आवडणाऱ्या तुम्हाला गोष्टी असू शकतात, परंतु ज्या गोष्टी केलेल्या आहेत, करतायत, त्या काही वाईट चुकीच्या गोष्टी करत नाहीयेत ना. बस झालं नाही का अजून तुमचं? हा, काय रे बाबा, तुमच्या पक्षाशी रिलेटेड प्रश्न आहे असा आहे बोला. की 2009 साली तुमचे 13 आमदार होते, त्यानंतर एक झाला, आता सुद्धा एक आहे. तुमचं जे अलायमेंट आहे ते हिंदुत्व किंवा भाजप किंवा महायुतीचं सरकार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. तो युतीच्या बाहेर राहून पक्षाचं नुकसान झाल्याचं वाटतंय का महायुतीचं? नाही, काय त्याचा काय संबंध? तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. पहिल्यांदा मी आता एकदा तुम्ही सगळेजण आलेला असाल, याच्यानंतर परत मला हा प्रश्न विचारणार नाही अशी मी अपेक्षा धरतो. याचं कारण असं आहे, कारण गेल्या अनेक वर्षांचं राजकारण आपल्याला कदाचित कल्पना नसेल. मी हे माझं बोलून झालंय म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही जे सतत सांगता ना की पहिल्यांदा तुम्हाला इतके निवडून आले, मग त्याच्यानंतर तुमचे नाही झाले, आणि मग तुमचा पराभव झाला. तो प्रश्न नाही, म्हणजे नाही, महायुतीच्या बाहेर प्रश्न असा आहे पक्षाचं नुकसान होत आहे असा असं मला वाटतंय. करेक्ट, असा प्रश्न नव्हता. तो प्रश्न तुम्ही जो सुरू केलात ना, कळलं का, तो तिथून सुरू केलात ना. मी त्या मूळ मुद्द्यावरती येतो. तो मूळ मुद्दा असा आहे की 1925 साली एक RSS नावाच्या संघटनेची स्थापना झाली, आणि त्यांची 1952 साली त्यांचा राजकीय पक्ष निर्माण झाला, त्याचं नाव होतं जनसंघ. तो जनसंघ त्याच्यानंतर मला असं वाटतं जनता पार्टीचं जेव्हा सरकार आलं तेव्हा जनसंघ जनता पार्टी बरोबर होता, आणि जनता पार्टीचं सरकार गेल्यानंतर 1980 साली त्याचा भारतीय जनता पक्ष झाला, बरोबर. त्याच्यानंतर त्यांनी गांधीवादी समाजवाद घेतला, आणि मग त्याच्यानंतर मग परत ते तो राम मंदिर आणि हा सगळा विषय सुरू झाला. 96 साली पहिल्यांदा अटलजी 13 दिवसाचे पंतप्रधान झाले, 98 13 महिन्याचे झाले, आणि 99 4.5 वर्षाचे झाले. खऱ्या अर्थाने बहुमत हे 2014 आलं, म्हणजे 1952 ते 2014 एवढा प्रवास गेला, बरोबर. शिवसेनेची स्थापना 1966 साली झाली, आणि हातामध्ये सत्ता 1995 साली आली, म्हणजे 66 ते 95 एवढा काळ गेला. माझ्या बाबतीत दरवेळेला जेव्हा मी अनेक पत्रकारांच्या अनेक गोष्टी मी तुमच्या क्लिप त्या काय टीव्हीवरती बघत असतो, अनेक मुलाखती बघत असतो,
एकूण सगळं मांडताना मग राज ठाकरेंना कसं सुरुवातीला यश मिळालं आणि मग नंतर काय मिळालं, प्रत्येकाच्या बाबतीत एक काळ गेलेला असतो. 2014ला तुम्ही माझं काय घेऊन बसलाय? ज्यांनी 65 वर्ष या देशावरती राज्य केलं ना, त्या काँग्रेसचे 44 खासदार निवडून आले. ज्या बाई 2दा मुख्यमंत्री होत्या उत्तर प्रदेशच्या, कळलं का, आणि केंद्रातही सत्ता होती, त्या मायावतींचा एकही खासदार निवडून नाही आलाय. त्याच्यामुळे बाकीच्या पक्षांची झालेली परिस्थिती ही देखील तुम्ही लक्षात घेण्यासारखी आहे. म्हणजे साधारणपणे 1984 साली इंदिराजींच्या मृत्यूनंतर भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार निवडून आले होते. ही स्थित्यंतर प्रत्येक राजकीय पक्षाच्या आयुष्यामध्ये येत असतात. त्याच्यामुळे याच्या पुढे जेव्हा प्रश्न तुम्ही विचाराल किंवा जेव्हा सांगाल त्यावेळेला या गोष्टींचं भाग असू द्यावं, एवढं फक्त माझं म्हणणे पुढे येतो, तुमच्या पुढच्या प्रश्नाकडे येतो. मला आतापर्यंत कधीही गोष्ट ही वाटली नाही या सगळ्या याच्यामध्ये. मी आता पण जी विधानसभेची निवडणूक लढवतोय ती एकनाथ चलवणीमध्येच लढवतोय. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला होता आणि त्याच सभेमध्ये मी शेवटी सगळ्यांना विधानसभेच्या कामाला लागा म्हणून सांगितलं होतं. आठवतं तुम्हाला? त्याप्रमाणे मी माझी लढवतोय. 23 तारखेचे निकाल जेव्हा जाहीर होतील त्याच्यानंतर पुढचं पुढे बघितलं जाईल. याला जोडून फक्त एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मला ना 5 सभा आहेत आज. म्हणजे माझ्याकडे की मनसेला महायुतीत घेण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, मात्र ते येऊ शकले नाही. अहो, प्रश्न असा आहे तिथे 3 पार्टनर्स आहेत आधीच. नाही, त्याच्यात जोडून पुढचा प्रश्न आहे की तुम्ही मुंबईतील साधारण 10 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या 10 जागा मागितल्यामुळे महायुतीत तुमचा प्रवेश काही संबंध नाही हो त्याचा. मी मागण्या न मागण्याचा काय संबंध येतो? माझी यादी पहिली जाहीर झाली ना. पण त्याच्या अगोदर डायलॉग चालू होता ना कसला डायलॉग? तुम्हाला माहिती आहे? तिन्ही पक्षांची. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? माहिती म्हणजे तुमच्याशी एकनाथ शिंदे बोलले का मी बोललोय? कोणी बोललोय का? पक्षातील नेते सांगतायत की मी तुम्हाला तेच सांगतो. प्रश्न असा आहे की तुम्हाला एखादी बातमी तुमची तुम्हाला वाटणं आणि त्याच्यावरती उत्तर आम्ही देणं, याला मी बांधील होऊ शकत नाही ना. ओके, पुढे आज बिरसा मुंडा यांची जयंती सुद्धा आहे. कोण? बिरसा मुंडा. आणि त्याच्या संदर्भातच प्रश्न आहे, तुम्ही आदिवासी कायदे जे त्याची अंमलबजावणी सरकारने करायला पाहिजे. ज्यावेळेस जंगलात काही पुनर्वसन केलं जातं किंवा काही कॉन्ट्रॅक्ट जातात त्यावेळेस थेट आदिवासींना बाहेर काढलं जातं आणि नक्सलाईट म्हणून टॅग लावला जातो. तुमचं सरकार आलं तर मला असं वाटतं हे आता नक्षल बिक्षल खूप कमी झालं आहे सगळं प्रमाण. अर्बन नक्षल नवीन एक उपमा चालू केली आहे त्याच्यात. कोण अर्बन नक्षल होते? या निवडणुकीमध्ये अर्बन नक्षलवाद हा मुद्दा जो आहे तो पुन्हा नव्यानं आला. आपला लढा हा सरकारी नक्षल जे आहेत ना त्यांच्या विरोधातला आहे. कळतं का? बस आता बस. तुम्हाला काय सारा सोपा सापडलाय म्हणून आपलं दूध बसलंय. एवढा वेळ नाही हो, आता खूप झाला. मला जायचं ठाण्याला. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड की जो सज्जाद नुमानिया उलेमा है, ये MBA